सर्व पत्रकार बंधूंचं मी मनापासून स्वागत करतो। मी डॉक्टर सुजित धर्म पात्रे, माझं एमटेक आणि माझं PhD हे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि डिफेन्समध्ये जे मायक्रोस्ट्रिप अँटेना म्हणून एक महत्त्वाचा भाग असतो जो मिसाईलवर लावला जातो त्याच्यामध्ये माझं PhD आहे। मी त्याच्यावर रिसर्चही करतो आणि संभाजीनगरामध्ये मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला होतो, त्यामुळे या शहराशी एक वेगळं नातं आहे। माझं संभाजीनगरमधून B झाल्यानंतर UPSC करावी हा लहानपणापासून एक स्वप्न होतं आणि त्या दृष्टिकोनातून मी UPSCची तयारी चालू केली। मीनव्हाईल मी इस्रो बेंगलोर इथेही होतो आणि त्यानंतर हे अभ्यास करत असताना एक 2 ते 3 वर्ष अभ्यासामध्ये गेले। UPSCचा पॅटर्न काय असेल, सिलेबस काय असेल, एक्झाम ओरिएंटेड अप्रोच कसा असेल आणि हे सर्व करत असताना स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर नावाची एक मुंबईला संस्था आहे जी महाराष्ट्र गव्हर्नमेंट चालवते। त्या ठिकाणी एक 60 मुलांना प्रशिक्षण दिलं जातं। त्या ठिकाणी माझी निवड झाली होती। त्या ठिकाणी मी प्रशिक्षण घेतलं आणि दिल्लीमध्ये मी नंतर प्रिलिम मेन्स आणि इंटरव्ह्यू हा 3rd पार्ट जो आहे इंटरव्ह्यू त्यासाठी मी दिल्लीला गेलो आणि दिल्लीचे पण काही कोचिंग इन्स्टिट्यूट मी केले। हा व्यापक अनुभव जेव्हा घेतला आणि काही लोक आमच्यातले तुकाराम मुंडे असतील, विश्वास नांगरे असतील, प्रवीण दराडे असतील, सुहास वारके असतील, राजकुमार वटकर असतील, हे IAS IPS झाले आणि जे झाले नाही त्यांना परत आपापल्या फील्डमध्ये यावं लागलं। हे जीवन जगत असताना असं एक लक्षात आलं की इंजिनिअरिंग करतात, मेडिकल करतात, नंतर UPSCची 3-4 वर्ष प्रिपरेशन करतात, 3-4 वर्ष अटेम्प्ट देण्यामध्ये जातो, म्हणजे जीवनाची 7-8 वर्ष आपण UPSCसाठी घालवतो। झालं तर ठीक आहे, पण किती मुलं होतात? फार कमी मुलं होतात, पण बाकीच्या मुलांचं काय? आणि हे सर्व अनुभवत असताना हा एक विचार संकल्पना आमच्या मनात आली आणि MIT ADT विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मंगेशजी कराड यांना ही संकल्पना आवडली आणि त्यांचाही तोच विचार होता की आपण मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला जाऊन UPSC करण्यापेक्षा ज्यांना खरंच IAS व्हायचं आहे, ज्यांना खरंच प्रशासनामध्ये जायचं आहे, तर त्यांचा आपण 12वी नंतरच अभ्यास काय सुरू करू आणि UPSC परीक्षा देण्यासाठी जी डिग्री लागते, डिग्री असल्याशिवाय तुम्हाला परीक्षा देता येत नाही। मग ही डिग्री आणि अभ्यास एकाच वेळी करता येईल का? तर या दिशेनं आम्ही संशोधन चालू केलं। UPSCचे 13 वर्ष मेंबर आणि चेअरमन राहिलेले डॉक्टर DP अग्रवाल यांच्याशी आम्ही चर्चा केली। तेलंगणाचे IG महेश भागवत यांच्यासोबत आमचा नेहमी संवाद चालू होता आणि नाबार्डचे चेअरमन डॉक्टर ML सुखदेवे हे एक इकॉनॉमिक ॲडवायझर होते मुख्यमंत्र्यांचे, तर त्यांच्यासोबतही आम्ही चर्चा केली आणि अनेक अशा एक्सपर्ट लोकांशी चर्चा करून आम्ही एक डिग्री तयार केली, त्याचा कोर्स स्ट्रक्चर तयार केलं। त्याचं नाव BA ॲडमिनिस्ट्रेशन आणि एक PG प्रोग्राम आम्ही तयार केला, त्याचं नाव आहे MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन। आता हे सर्व करत असताना एक लक्षात आलं की UPSC ही केवळ अभ्यासाची किंवा अभ्यास केला की लगेच आपण UPSC पास होतो असं नाही। माझाच एक विद्यार्थी वरुण कुमार बरनवाल हा पहिल्या अटेम्प्टमध्ये 32 रँक आला, 23व्या वर्षी तो IAS झाला। जेव्हा त्यांनी आपले पेपर्स लिहिले तेव्हा पेपर्समध्ये एक वेगळी रायटिंग स्किलची एक स्ट्रॅटेजी त्यांनी वापरली। ह्याचा अर्थ असा की हे एक्झाम केवळ अभ्यास, प्रचंड 10 वर्ष एका टेबलावर मुलगा बसला रात्रदिवस अभ्यास करतोय म्हणून यशस्वी होईल असं नाही। UPSC काय डिमांड करते ह्याचा विचार केला पाहिजे, UPSC मुलांचं इव्हॅल्युएशन कसं करते याचा विचार केला पाहिजे। शेवटी मार्क्स मिळाल्यानंतर रँक मिळेल, मग ते मार्क्स कसे मिळवायचे ते मुलांना सांगणं आवश्यक आहे। मोस्ट ऑफ द कोचिंगमध्ये पैसा घेतला जातो। मी पण वाजीरावराव दिल्लीला कोचिंग केले होते। मोस्ट ऑफ द कोचिंगमध्ये पैसा घेतला जातो, जसं आपण राजेंद्र नगरमध्ये सध्याच्या गोष्टी बघितल्या आणि काही रिपोर्टर्सनी पूर्ण तिथली सगळी परिस्थिती आपल्याला सांगितली, मग राहण्याची असेल किंवा काय असेल। आणि म्हणून कोचिंगवाले येतात, शिकवतात, तुम्ही करा, पुढे जा। पण कोचिंगवाले हे नाही शिकवत की इव्हॅल्युएशनचे पॅरामीटर्स काय आहेत, मुलांना आपण कशा पद्धतीने डेव्हलप केलं पाहिजे। व्यक्तिगत गायडन्सशिवाय कोणीही UPSC होऊ शकत नाही। ह्याचा अर्थ काय की अभ्यासाबरोबर त्याला स्किल आली पाहिजे। शेवटी ही UPSC त्रिस्तरीय रचना आहे UPSCची। त्याच्यामध्ये प्रिलिम आहे, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे। प्रिलिम आहे ऑब्जेक्टिव्ह, मेन्स आहे सब्जेक्टिव्ह आणि इंटरव्ह्यू आहे कम्युनिकेशन।
पण विद्यार्थ्याचं काय पाहिजे तर कम्युनिकेशन स्किल जर त्याचं वाढलं तर तो इंटरव्ह्यूला चांगला जाईल. रायटिंग स्किल जर त्याचं चांगलं असेल तर तो मेन्समध्ये पास होईल. आणि इनडेप्थ ॲनालिसिस करण्याची त्याची जेव्हा सायकॉलॉजी तयार होईल की एखादा घटना आहे त्याचं विश्लेषण करायचं, तर विश्लेषण करण्याची ताकद जेव्हा त्याची निर्माण होईल तेव्हा तो प्रिलिम पास होईल. आणि म्हणून विश्लेषणात्मक ॲनालिटिकल पॉवर वाढवणे, रायटिंग स्किल वाढवणे आणि कम्युनिकेशन स्किल वाढवणे. प्रथमतः तुमच्या सगळ्यांचं मी MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ पुणे टॉवर पुणे याच्यातर्फे तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. माझं नाव चंद्रकांत बोर्डे. मी MIT ADT विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी आहे, की पब्लिक रिलेशन ऑफिसर. आणि खरं तर आम्ही खूप चांगला थॉट आणि मॅसेज घेऊन तुमच्यापर्यंत आज आलेलो आहे. तुमच्याकडे येण्यापूर्वी आम्ही याच्यापूर्वी मुंबईमध्ये गेलो, नगरमध्ये पण जाणार आहोत, त्यानंतर म्हणजे अहमदनगरला जाणार आहोत, त्याच्यानंतर कोल्हापूरला जाणार आहोत, नागपूरला जाणार आहोत. तर दिस इज द सेकंड सिटी. मुंबईनंतर आम्ही डायरेक्टली छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेलो आहोत. आणि त्याचं कारण आहे, तुम्ही मागे बॅनरवरती पाहू शकता की इंडियन स्कूल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे स्पर्धा परीक्षा, जी की भारतात सध्या ट्रेंडिंगला पण आहे. पूजा पेपर प्रकरणानंतर हा विषय खूप ट्रेंडिंगला आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हालाही वाटलं की खऱ्या अर्थानं चांगला मेसेज लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून जायला पाहिजे, लोकांपर्यंत आणि एकंदर स्टुडंट्सपर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत. म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की विद्यार्थी फार जेन्युइनली त्यांच्या उमेदीच्या काळातली 3-3, 4-4 वर्ष स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात आणि त्यांच्या पदवी त्या आणखी काही वेळेला अपयश होतं. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की सक्सेस रेशो या परीक्षांचा किती आहे, 0.1%. तर त्याच्यात मग अपयशी होणारे विद्यार्थी असंख्य आहे, लाखांमध्ये. त्या विद्यार्थ्यांचं काय होतं तर त्याच्याबद्दल इंडियन स्कूल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल डॉक्टर सुजित धर्मपात्रे सर यांचं मी इथे स्वागत करतो, जे संचालक आहेत त्या इन्स्टिट्यूटचे. तर ते तुम्हाला सांगतीलच. मी एकंदर विद्यापीठाबद्दल बोलतो आणि देन थोडंसं ह्या पत्रकार परिषद घेण्याच्या कारणाबद्दल मी बोलतो. तर हे जे फेल होणारे विद्यार्थी असतात किंवा ज्यांना यश येत नाही, 2-3 वर्ष अभ्यास करूनही कन्स्टिट्युएंटली प्रामाणिकपणानं, तर त्या विद्यार्थ्यांना नंतर त्यांच्याकडे काहीतरी बी ऑप्शन तयार असावा, त्यांच्या व्यक्तिमत्व विकास व्हावा, जेणेकरून ते कुठल्याही क्षेत्रामध्ये उद्या उतरले तरी पण ते अपयशी जाऊ नये या उद्देशानं अखंड भारतामध्ये विद्यार्थ्यांना 12वी नंतरच ग्रॅज्युएशनपासूनच प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था आहे, ती म्हणजे इंडियन स्कूल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस, जी MITने सुरू केलेली आहे. म्हणजे मी त्या जनरेशनचा नक्कीच नाही आहे, पण रामकरीमान गंगामेर मला माहिती होईल चित्रपट. त्याच्या व्यतिरिक्तही बरेचसे चित्रपट असे आहेत, त्यांच्या चित्रपटांचे काही शूटिंग जे आहेत, सीन जे आहेत, ते तिथे लोणी काळभोरच्या राजबागमध्ये शूट झालेले आहेत. तुम्ही समजून घ्या की RK स्टुडिओ तिथं होता म्हणल्यानंतर ती किती सुंदर असेल. आणि ती सुंदरता जी आहे ती पुढे राजबाग ज्यावेळेस राज कपूरांनी नंतर RK स्टुडिओ मुंबईला हलवला त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की आता ही जी सुंदरताची तर राजबागेवरती त्यांचं प्रचंड प्रेम होतं. तर ही जी राजबाग आहे तर ती कोणाला विकली जावी तर जे शैक्षणिक काम करतील, शिक्षण देण्याचं काम करतील अशाच व्यक्तीला दिली जावी असा त्यांचा संकल्प होता. आणि त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात पण तसंच लिहून ठेवलं होतं की राजबाग जर विकायचा विषय आला तर ती फक्त शैक्षणिक कार्यासाठीच विकली जावी. तर त्या गोष्टींमुळे डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी राजबागेत जो काही 125 एकरचा लँड आहे तो विकत घेतला आणि तिथे MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ सुरू केलं. तर हे नाव का, ADT नाव का, आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ? तर आर्टचे कोर्सेस, डिझाईनचे कोर्सेस आणि टेक्नॉलॉजी जी आपली MITची खासियत आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे ते सगळं. तर आमच्याकडे आर्टचे कोर्सेस आहेत, थिएटरचा कोर्स आहे, त्याच्यासोबत अन्यही होलिस्टिक डेव्हलपमेंटचे अनेक कोर्सेस आहेत. आणि MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमधला सगळ्यात मोठा कॅम्पस आपण आकाराने म्हणूया तो इथे आहे. अजून या कॅम्पसचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे जगातील सगळ्यात मोठा जो डोम म्हणूया, विश्वशांती डोम जो आहे त्याची उंची जमिनीपासून 180 मीटरपर्यंत आहे. तर तो डोमही ह्याच कॅम्पसमध्ये तयार करण्यात आलेला आहे. सोबत इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहे आपलं ते सगळ्यात मोठं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त इथे आल्यानंतर म्हणजे कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी असेल किंवा इंजिनिअरिंग करणारा असेल, सध्या ऑलिम्पिक चालू आहे, तुम्हाला माहिती आहे की त्या विद्यार्थ्याला त्याच्या 12वी नंतर त्याच्यात अंगात असणाऱ्या कला खऱ्या अर्थानं काय असतात की तू हा स्पोर्ट्स खेळू शकतोय. तर त्याचं सगळं जे काही प्रशिक्षण आहे आपल्याकडे अगदी एक्सपर्ट लेवलच्या लोकांकडून दिलं जातं. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे अतिशय भव्य आहे, अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं. म्हणजे एक साधं एक्झाम्पल सांगतो त्याच्यावर तुम्हाला त्याची तीव्रता कळेल.
की अख्ख्या पुण्यामध्ये फक्त 2च ठिकाणी रोईंग नावाचा एक स्पोर्ट्स आहे. त्याच्यामध्ये सध्या बलराज पवारनी आव्हान दिलं होतं ऑलिम्पिकमध्ये, एकमेव होता पॅरिसमध्ये जाणार तो. तर त्या रोईंगची जी काही अकॅडमी आहे ती फक्त एक आर्मी अकॅडमी पुण्यामधली जी गव्हर्नमेंटची एनसी आहे आपली MIT करते. एवढ्या जागतिक दर्जाच्या फॅसिलिटीज आपण विद्यार्थ्यांना पुरवतोय आणि फक्त विद्यार्थी घडवायचा नाही तर त्यांचं हॉलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे सर्वांगीण विकास करायचा आहे. तर तो स्पर्धा परीक्षा करत असेल, तो इंजिनिअरिंग करतोय, तो डिझाईन करतोय, तो बॉलिवूडमध्ये हाताचा ॲक्टिंगमध्ये हात कला आजमावायचा आहे किंवा डिझाईन क्षेत्रामध्ये इंटेरियर डिझाईनमध्ये त्याला किंवा मास्टर म्हणजे MBA मध्ये काही करायचं, तर सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. या काही 2-3 खासियत तुम्हाला मी सांगितलं. आता याच्यानंतर ज्या कोर्ससाठी आपण इथे जमलेलो आहोत ते म्हणजे इंडियन स्कूल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस. त्याच्याबद्दल मी SICSचे जे संचालक आहेत डॉक्टर सुनील धर्मात्रे, खरं तर हे फाउंडरच आहेत. त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून हा कोर्स पूर्णपणानं स्थापन करण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल मी त्यांना विनंती करतो की त्यांनी तुम्हाला ॲड्रेस द्या. ह्या स्किलच्या आहेत आणि हे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आम्ही कोर्स करिक्युलममध्ये ॲड केले. बरं, केवळ अभ्यास, स्किल डेव्हलपमेंट ह्याच्यासोबत हेल्थ, आरोग्याबद्दल सुद्धा तेवढंच सर्व विद्यार्थ्यांनी जागरूक असायला हवं. कारण शेवटी हेल्थ ही महत्त्वाची. आपण अभ्यास करतो किंवा काय करतो आणि परीक्षेच्या काळामध्ये आपण जर आजारी पडलो तर आपलं सगळं जे काही आपला अभ्यास आहे त्याचा आपल्याला काही फायदा होत नाही. आणि म्हणून आरोग्यविषयक काही कोर्सेस आम्ही ह्याच्यामध्ये इन्क्लूड केले. मग योगा असेल, मेडिटेशन असेल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारा एक स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट हा एक महत्त्वाची एक संस्था या MIT ADT विद्यापीठाने स्थापन केली. ती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबद्दल, त्यांच्या कम्युनिकेशनबद्दल ही संस्था काळजी घेते. आणि मग त्याच्यामध्ये जसं मी आत्ता म्हटलं हेल्थचे विषय असतील, क्रिएटिव्ह अँड परफॉर्मिंग आर्ट्सचे विषय असतील किंवा फॉरेन लँग्वेजचे विषय असतील, हे सर्व मुलांना कंपल्सरी केलं. या विद्यापीठामध्ये 13,000 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत सध्या. आता यावर्षी संख्या अजून 14,500 झाली आहे. आणि हे विद्यार्थी प्रशिक्षण घेत असताना या सर्व विद्यार्थ्यांसाठी असा एक स्किल डेव्हलपमेंट स्टाफ आम्ही निर्माण केला आहे, ज्याच्यातून विद्यार्थ्यांना आम्ही व्यक्तिगत मार्गदर्शन देऊन त्यांच्या स्किल कसे डेव्हलप होतील हे आम्ही पाहतो. आणि म्हणून जेव्हा UPSC आम्ही डोळ्यासमोर ठेवतो तेव्हा आम्हाला ह्याची जाणीव आहे की सर्वच विद्यार्थी UPSC होणार नाही. आणि म्हणून जी काय आम्ही इनटेक घेतो आहे मुलांची 60 BA साठी, 30 MA साठी इनटेक आम्ही मर्यादित ठेवली. आणि विद्यार्थ्यांनी सांगितलं की UPSC हा भाग आहे, पण त्याचबरोबर UPSC प्रिपरेशन करत असताना दुसऱ्या पण गव्हर्नमेंट सर्व्हिसेस ज्या तुम्ही देऊ शकता. त्याच्यामध्ये स्टेट PSCs आहेत, MPSCs आहेत किंवा त्या स्टेटच्या PSCs आहेत, स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, नाबार्ड आहे, CBI CIDच्या एक्झाम्स आहेत, RBI त्याच्या एक्झाम्स आहेत आणि EPFOच्या म्हणजे प्रोव्हिडंट फंड त्याच्या एक्झाम्स आहेत. अशा अनेक बँकिंग सेक्टर आहे पूर्ण. म्हणजे UPSCची तयारी केल्यानंतर तुमचं ॲप्टिट्यूड आणि मॅथमॅटिक्स CSAT ह्याची तयारी होते. आणि हीच तयारी पुढे तुम्हाला मिलिटरीच्या सुद्धा सर्व्हिसेस असतील, CDS असेल, एक्झाम असेल, ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला UPSCचा केलेला अभ्यास हा तिथे उपयोगी पडतो. आणि म्हणून हा कोर्स निर्माण करत असताना केवळ UPSC MPSCच नव्हे तर शासनाच्या अनेक परीक्षा, स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्यासाठी मुलांना आम्ही तयार करतो. आणि म्हणून काही मुलं UPSC होतील, काही मुलं स्टेट PSCला जातील, काही मुलं बँकिंग सेक्टरमध्ये जातील, काही RBI असेल, काही CID होतील, CBI होतील, काही रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामध्ये जातील. तर अशा पद्धतीनं या कोर्सची रचना आम्ही केली. आणि शिकवण्यासाठी, कारण कुठलाही अभ्यासक्रम म्हटलं की मार्गदर्शक मंडळ महत्त्वाचं, शिकवणारे प्राध्यापक महत्त्वाचे. आणि म्हणून आम्ही इथला प्रत्येक प्राध्यापक हा UPSCच्या इंटरव्ह्यूला गेलेला आहे. ज्यांनी इंटरव्ह्यू दिला आहे त्याला माहिती की प्रिलिम आणि मेन्स हे कशा पद्धतीने क्रॅक करायचे. जसं मी म्हटलं, अभ्यास, स्किल आणि काही टेक्निक्स या तिन्हीचा संगम म्हणजे या परीक्षेतलं यश. आणि म्हणून या तिन्ही गोष्टीसाठी कोण मार्गदर्शन करू शकतं? ज्याला UPSCची माहिती आहे, ज्याला UPSC प्रिलिम मेन्स ज्यांनी क्रॅक केली, ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेत त्यांना माहिती असतं. ते इंटरव्ह्यूबद्दल बोलले तर मुलांना एक कॉन्फिडन्स येतो. आणि हे रोल मॉडेल त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर मुलांचा आत्मविश्वास वाढतो. मागच्या 2021ला जेव्हा संस्था स्थापन केली तेव्हा अनेक स्टेटमधून, मग ते केरळ असेल, बंगाल असेल, अशा छत्तीसगड असेल, दिल्ली असेल, या सर्व स्टेटमधून मुलं तिथे येतात. हा एक निवासी उपक्रम आहे. मुलं तिथे राहतात आणि जे युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा, जसं आता बोर्डेंनी सांगितलं की युनिव्हर्सिटीचा कॅम्पस हा इन्फ्रास्ट्रक्चर हा क्वालिटी 1 इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्विमिंग टँक
अशा टाईपचे तिथं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच एक शिस्त, सुरुवातीपासून एक मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची सवय लागेल. आणि म्हणून अशा पद्धतीनं एका चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये, चांगल्या मार्गदर्शक मंडळामध्ये, एका चांगल्या कोर्स स्ट्रक्चरमध्ये मुलांचे स्किल, व्यक्तिगत विकास निर्माण करणारा हा कोर्स आहे. आणि ह्या कोर्स आपल्या महाराष्ट्रातील मुलं या कोर्सला यावीत आणि त्यांनी हा कोर्स केला बी ॲडमिनिस्ट्रेशन. तर आम्ही असं सांगतो आहे की 2 अटेम्प्ट द्या UPSCचे, पण 2 अटेम्प्ट UPSCचे देताना फुल फ्लेज तयारीने द्या. केवळ UPSCच्या मागं लावून आयुष्य बर्बाद करू नका. नाहीतर 36 वर्ष मुलं अभ्यास करतात, होत नाहीत, नंतर अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणजे आधी सुरुवातीला असं असायचं की UPSCचं गोल, UPSC एक गोल आहे, मग माझे 36 वर्ष असते तरी मी त्याच्यासाठी प्रयत्न करेन. पण आम्ही थोडं ते बदललं आहे. आम्ही असं केलं की UPSC शुड बी अ चान्स, इट शुड नॉट बी अ गोल. गोल असतं की 36 वर्षापर्यंत करतो आणि चान्स असता तर 2 अटेम्प्ट एकदम शिस्तीत द्या, प्रचंड अभ्यास करून द्या. म्हणजे तुमची मेन्सची पूर्ण तयारी झाली तरच प्रिलिम द्या, कारण प्रिलिम झाली की तुमचं मेन्स झालीच पाहिजे, अशा पद्धतीने अभ्यास करा. जरी ही प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशी एक्झाम असली तरी ह्याचा अभ्यास उलटा आहे, इंटरव्ह्यू, मेन्स आणि नंतर प्रिलिम. आणि अशा पद्धतीनं DP अग्रवाल सर जे आहेत UPSC चेअरमन, ते दर महिन्याला विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट करतात, मुलं त्यांना क्वेश्चन विचारतात आणि त्यांच्याकडून आम्हाला इव्हॅल्युएशन. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.